मग काय. हम्म. जे सबस्ट्रक्शनचे काल आपण केले ना त्याचं वर्कशीट जर पाठवलं असतं तर थोडं बरं झालं असतं प्रॅक्टिससाठी. परत सांगा, परत सांगा. जे आपण सबस्ट्रक्शन अप्रोच केलं ना काल वैदिक हा, मॅथ मध्ये, वैदिक मॅथमॅटिक्सचं ओके. त्याचं हो त्याच्यामध्ये वर्कशीट जर भेटला असतं ना, आणि ते खास करून ते पॉइंट वाले जे घेतले ना आपण त्याच्यामध्ये. काहीच प्रॉब्लेम नाही, देऊन टाकतो ते, पण पाठवतो. पण तरी पण मी सांगतो तुम्हाला. आता माझ्या समोर एक लिहिलं मी 400. लिहा, मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो कसं बनवायचं ते. 400 उदाहरणार्थ, मग काही नाही, असं काही नाही. आपल्याला काय काय करायचंय. 400 लिहिलं का सोनवणेताई? सोनवणेताईंना मुद्दाम सांगतो मी, की आता त्यांना डाऊट आला ना, मग आपण 400 घेतला मायनस 78.3296, 3296. हा, करून टाकला आपण. 400 - 76 घेतला ना. 78.3296. हा, म्हणजे काय काय सांगायचा उद्देश आहे. इकडे बेस नंबर घेतला आणि इकडे कुठला तरी नंबर घेतला. कशाला काळजी करायची. म्हणजे एक उदाहरणार्थ त्यांच्या मनात, पण तरी मी पाठवून देतो. दोघं सीट पाठवतो थोड्या वेळाने, आणि त्याचा रेकॉर्डिंग पण टाकून देतो आता, आणि याचा पण टाकण्याचा प्रयत्न करतो. ओके. सर सर हा, अबॅकसची एक क्वेरी, हा, बोला ना. म्हणजे बेसिक क्वेरी, म्हणजे ऍडिशन करताना आपण अंगठ्याच्या बाजूची बोटं ओपन करतो ओके, आणि सांगितलं सबट्रॅक्शन होतं. करताना करंगळी सांगितलं बसून करतो, सांगितलं राईट? होतं तरी सांगतो मी. नो प्रॉब्लेम, इकडे लक्ष द्या. कारण एक एक रूल असतो कॉमन. फॉर एक्झाम्पल, मी सांगितलं होतं एका क्लासमध्ये 5 किंवा मला 7 करायचं असेल, आणि कुठल्या ताई म्हटल्या की मला मी 7 असा करेल, आणि मग नंतर मला करायचंय की +2. मग ते काही असं अन अनसर्टनिटी तयार होते. म्हणजे स्टँडर्डायझेशन नाही होत. आणि म्हणून एक स्टँडर्डायझेशन व्हावं म्हणून असा एक रूल आहे की 6 असा ओपन होतो. तो 6 असा पण नसला पाहिजे. 6 असा 6 असा ओपन होतो, आणि +3 असा होतो. आणि जर -7 करायचा असेल तर असा करायचा. म्हणजे पुन्हा परत +6 करायचा असेल तर तुम्ही असा करू शकतात. बरोबर आहे. म्हणून क्लोजिंग करताना थंब करणं ओपन होतात. क्लोजिंग करताना इंडेक्स इंडेक्स फिंगर, सॉरी, ही जी आपली करंगळी आहे तिच्याकडनं आपण क्लोजिंग लावतात. हा, मी सांगितलं होतं क्लासमध्ये, पण काय हरकत नाही. हा. प्रॅक्टिस करून बघा. म्हणजे आपण असं 9 - 6 9 -7 9 -8 9 -9 असं केलं की थोडंसं होऊ शकतं. तसं याच्यावर पण करा, डाव्या हातावर. कारण सर्वांचं जर आपण व्हिज्युअलाइज केलं ना, एक हात बऱ्यापैकी ड्राईव्ह होतो काही ताईंचा, पण एक हात ड्राईव्ह होत नाही. कारण आपण दोन्ही हात आपल्याला वापरायची सवय नाही, फ्लुएंटली वापरायची सवय नाही. या निमित्ताने या वयात का ना आपल्याला ते एक तंत्र शिकायचं आहे, की आपल्याला दोन्ही हात वापरले तर दोन्ही ब्रेन आपले ऍक्टिव्ह राहतात. हे आपल्याला शिकायचं आहे. मग थोडा ठीक आहे, मी हे बघा हेच सांगतोय. हलकं फुलकं आपल्याला विद्यार्थ्यांना पण रागवायचं नाहीये, आणि आपल्याला ताईंना पण रागवायचं नाही, पण आपल्याला सर्वांना मोटिवेट करून, म्हणजे प्रत्येकाला, प्रत्येकाची कंडिशन वेगवेगळी असेल. कारण प्रत्येक जण युनिक आहे, प्रत्येकाचं स्किल वेगवेगळं आहे. कोणाला मराठी चांगलं येत असेल तर कोणाला इंग्लिश चांगलं येत असेल तर कोणी जर्मनी शिकलं असेल. कारण प्रत्येक जण युनिक आहे. तर म्हणून त्या युनिकने एक मधला एक फॉर्म डिझाईन करतोय आपण, की आपल्याला मध्ये सरांना एका लेवलला यायचंय, एका स्टँडर्डमध्ये यायचंय. म्हणजे आपल्याला हे बेस्ट डिलिव्हर करता येईल दुसऱ्याला. ओके. तर तुम्ही काहीही काळजी नका करू, प्रत्येकाला येईल. प्रत्येकाला बेस्ट बनेपर्यंत तुम्ही ना, आपल्याकडे अशा पण ताई आहेत. आता मनीषाताई समजा, मनीषाताईमध्ये आपल्याला डोकावत होत्या क्लासमध्ये. आता मनीषाताई सारख्या ताई यांनी हे लेवल 0, मला वाटतं तुम्हाला सांगतो, यांनी आतापर्यंत कमीत कमी 50 वेळा अटेंड केला असेल. पण तरी त्या येतात. कारण काय, की चला बाबा, आता मला वेळ आहे, मी माझं माझं किचनमध्ये काम करते, पण ऐकत तर राहू. डोक्यावरून तो जातंय. मी म्हणतोय ना, ते त्यांना त्या त्या म्हणजे सांगण्याचा, म्हणजे त्यांना काही त्या 80 विद्यार्थ्यांना शिकवतात. पण उद्देश असा आहे की चला, वेळ आहे म्हणून चला, कानावरून आपण अजून पुन्हा परत आपण ऐकत राहू. म्हणून तुम्हाला काही काळजी नका करू. फक्त काय आहे ना, संयम. हळूहळू कोणाचे लवकर 100 मुलं होतील क्लासमध्ये, कोणाला 2 वर्ष लागतील. कारण आपापली आपली आपली तपश्चर्या आहे. काय काळजी नका करू. पण सोडायचं नाही. म्हणायचं की आपल्याला बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनायचंय.
ही संकल्पना मनात ठेवून काम शिकायला सुरुवात करायची. ओके. आणि सर ते ॲबॅकस टूल आहे ना, पूर्ण टूल, त्याची फक्त एकदा ना इंट्रोडक्शन व्यवस्थित करून द्या. माझ्याकडनं ते मिस झालं होतं. मी बघितला व्हिडिओ, फक्त मला ना फक्त पूर्ण जे टूल आहे ना सर, अख्खं म्हणजे टेन्स, वन्स, हंड्रेड ते कळलं, पण पूर्ण जे टूल आहे, कारण 2 लाईन नंतर परत ते डॉट आहेत, मग त्याच्यानंतरच्या त्या काय व्हॅल्यू आहेत, म्हणजे ते इंट्रोडक्शनच झालं नाही. नाही, काहीच नाही, अजिबात करायचं नाही, एवढं डोक्याला टेन्शन नाही. आता सध्या आहे ना, आता आपल्याला मुंबईला जायचं आहे ना, उदाहरणार्थ, तर पहिले मुंबईच्या पहिले गल्ल्याबोळ्यांचा आपण विचार करू. जर गोव्याला जायचंच नाहीये, तो गोव्याच्या त्या गल्ल्यांचं नाव माहिती करून कशाला वेळ डोक्याला ताण करून घ्यायचा. म्हणजे गोव्याला कुठली मस्जिद कुठे आहे, कुठलं बंदर कुठे आहे, कुठलं किनारपट्टी कुठे आहे, अजून कन्फ्युजन होतं. सध्या आपल्याला लेवल 4 पर्यंत, सरांना माहिती म्हणून सांगतो, लेवल 4 पर्यंत आपल्याला फक्त युनिट रॉड आणि टेन्सस रॉड लागतो. आपल्याला खूप मोठी तपश्चर्या आहे ती. लोक म्हणतात 21 रॉडचं अबॅकस टूल पाहिजे, काय चाटायचंय त्याला, लोणच्या बरोबर खायचं काहीच नाहीये. अहो, अख्खं अबॅकस टूलवर अख्खा आयुष्य थिटा पडेल त्याच्यावर, ते व्हिज्युअलाइज करायला. किती म्हणजे हळूहळू आपल्याला 2 रॉड, नंतर 3 रॉड, 4 रॉड, 5 रॉड, 6 रॉड दिसले. आपल्याला 6 रॉड दिसले तरी खूप झाला, की आपल्याला लाख व्हॅल्यूज आपल्याला व्हिज्युअलाइज होत आहेत. लाख व्हॅल्यू व्हायला पण माझे डोके पिकलेत, माझे माझे केस पांढरे व्हायला. 20 वर्षापासून मी काम करतोय तर तर 6 रॉड, आणि पुन्हा परत मी सांगतो 13 रॉड, 17 रॉड, 21 रॉड म्हणून म्हणतात अजून मोठा पाहिजे. अरे अजून मोठा कशाला पाहिजे? जे जे गरजेचं आहे ना, जे गरजेचं आहे किंवा इम्पॉर्टंट काय, मी तुम्हाला सांगतो. 8 लेवलचा विषय झाला म्हणून ठीक आहे, मल्टिप्लिकेशनचा विषय झाला म्हणून ठीक आहे, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनचा विषय झाला ठीक आहे. पण नुसतं लेवल 0 जरी एखाद्या विद्यार्थ्याने केलं आणि त्याने रोज 5 मिनिटं 10 मिनिटं त्याची प्रॅक्टिस केली, मी काय म्हणतो प्रॅक्टिस केली, तरी न्यूरॉनची एक्सरसाइज होते. तो नो मॅथ हा सब्जेक्ट नाहीच आहे अबॅकस, म्हणजे परत एकदा सांगतो, हा मॅथ त्याच्यात बसवलाय. मॅथ त्याच्यात बसवलाय. फॉर एक्झाम्पल, उद्देश मी तुम्हाला सांगतो. आपण सायकलिंगला निघालो आणि ठरवलं की मला 300 किलोमीटर सायकलिंग करायची आहे. पण त्यात बाय चान्स असं आलं की त्याच्यात ठाणे आलं, शहर आलं. तर माझा उद्देश ठाणे बघणं नाहीच आहे. ठाणे शहर मला बघणं नाहीच आहे माझा उद्देश. माझा उद्देश आहे 300 किलोमीटर सायकलिंग करणं आहे. पण त्याच्यात ठाणं आलं आणि ठाणं मी निरखून निरखून बघितलं. तर अतिक आनंद आहे की बाबा ठाणे शहरातल्या मला गल्ली बोर्ड माहिती आहेत. मी कौतुकाने सांगेन. म्हणजे तसं या अबॅकसमध्ये, अबॅकस हे ब्रेनची जिमचं एक साधन आहे. ब्रेनच्या न्यूरॉनचं व्यायाम करणारं एक साधन आहे. पण त्याच्यात बसवलं आहे अंकगणित, त्याच्यात बसवलेत अंक. आणि म्हणून हे अंक फटाफट व्हिज्युलाइज होतात, फटाफट कॅल्क्युलेशन होतात. आणि मुलांना आणि पालकांना का आवडतं याच्याबद्दल पण बोलतो मी. ह्या मार्केटमधलं सर्व बोललं पाहिजे हं. मी असं सांगितलं होतं तुम्हाला की तुम्ही दोघा हाताने पोळी लाटताय तरी पण तुमचं न्यूरॉनची एक्सरसाइज होते. नाही होत असं नाही. आठवत असेल तर तुम्हाला सांगितलं. मी तुम्हाला सांगितलं तुम्ही स्विमिंगचा क्लास लावला, दोन्ही हाताने तुम्ही पोहतायत आणि पुन्हा परत बॅक स्ट्रोक आणि बटरफ्लाय असे जे 2 स्ट्रोक असतात, म्हणजे फ्रंट आणि रिअरला जाणं, हे दोन्ही केलं तरी तुमचं ब्रेन ब्रेन डेव्हलपमेंट होतं. तुम्ही 5 किलोमीटर दोन्ही पायाने चाललात आणि पुन्हा परत 1 किलोमीटर जर तुम्ही बॅक स्ट्रोक चाललात, तर अजून तुमचं ब्रेन अजून चांगलं सुपीक होतं. कारण ब्रेनला ट्विस्टिंग पण पाहिजे असतात, नुसतं रेग्युलर नाही. रोज रटाडवाणी तेच नाही, ब्रेनला थोडासा असा चेंज पण पाहिजे असतो. तेव्हा तो अलर्ट होऊन पुन्हा परत डेव्हलपमेंट मोडमध्ये जातो, न्यूरॉन्स असे डेव्हलप होतात. म्हणून सांगण्याचा उद्देश असा आहे की फक्त अबॅकस हीच एक ऍक्टिव्हिटी नाही. अबॅकस हे एक साधन आहे, ब्रेनच्या जिम मधलं एक साधन आहे. जसं आपण व्यायामशाळेत गेल्यावर खूप सारे साधनं असतात, त्याच्यातलं एक साधन आहे अबॅकस. आता होतं काय मार्केटमध्ये, लक्ष द्या, मला मी थोडासा एक गंभीर टॉपिकवर एक एक मिनिटं बोलतो. होतं काय माहिती का, की मार्केटमध्ये एक मोटिवेशन पार्ट जो असतो, मोटिवेशन पार्ट हा सहजासहजी ना लवकर भेटत नाही. याला त्याला म्हणतात ग्रॅटिट्यूड, मोटिवेशन किंवा पाठबळ किंवा कोणीतरी आपलं ॲप्रिशिएशन करेल, असं लवकर मार्केटमध्ये होत नाही. म्हणजे मुलं बिचारे वर्ष वर्ष 10-10 वर्ष शाळेत जातात, 10वी पर्यंत पोहोचतं, तरी असे 90% मुलं असतात की त्यांना फक्त 1 मेला रिझल्ट व्यतिरिक्त
10वी पर्यंत एक साधं त्यांनी सर्टिफिकेटची पण कमाई केलेली नसते. लक्ष द्या, मला काय 90% मी पूर्ण जाणीवपूर्वक सांगतोय तुम्हाला. 90% विद्यार्थी. पण जे 10% असतात त्यांचे पालक अलर्ट असतात, त्यांचे काहीतरी जागृत असतात. म्हणून बाबा तबलाला जा रे, म्हणून बाबा स्विमिंगला जा रे, नाही रे बाबा बॅडमिंटनला जा रे, नाही रे बाबा ऑलिम्पियाडची परीक्षा दे, नाही रे बाबा स्कॉलरशिपची दे, नाही रे बाबा ही दे. असे 10% असतात. हे 10% एक्स्ट्रा कमाई करण्याचा काहीतरी, म्हणजे कमाई म्हणजे सर्टिफिकेट म्हणजे नॉलेज गेन करण्याचा प्रयत्न करतात. हे पालक अवेअर असतात, त्याच्यावर हे सर्व असतात. मग आता काय होतं इकडे लक्ष द्या, या 90%ना पण थोडंसं मोटिवेशन मिळावं, या 90%ना पण पुन्हा चार मिळावा, ते थोडंसं मार्केटमध्ये अबॅकस काम करतंय. म्हणजेच काय, अबॅकस मध्ये इन्स्टंट रिझल्ट दिसतो, लगेच रिझल्ट दिसतो. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 22 + 22 -33 +55 -6 +20 -60 असं म्हटलं की मुलांना आन्सर इज म्हटलं की आन्सर दिसतो. इन्स्टंट रिझल्ट दिसतो. लक्ष द्या मला काय म्हणायचं आहे. काय दिसतो? इन्स्टंट रिझल्ट दिसतो. आणि इन्स्टंट रिझल्ट दिसलं की लोक सेल्फ मोटिवेट होतात, सेल्फ प्रेरणादायी होतात. आणि पालक पण पोरांकडे बघून स्वतःचं कौतुकाने म्हणतात, आमचे पिल्लू बघा किती छान कॅल्क्युलेशन करतोय. हाच सेल्फ मोटिवेशनचा पार्ट, किंवा आपण जे म्हटलं माइंड अँड बॉडीचं जे काही कनेक्शन आहे ते स्ट्रॉंग झाल्याने मुलांमध्ये, हे लगेच आयुर्वेदिक औषध आहे, हे काय लगेच असं इन्स्टंट दिसत नाही. पण त्यांच्या डिमांड्स, त्यांचं ऑब्झर्वेशन, त्यांचा अप्रोच, त्यांची दूरदृष्टी ही बदलते विद्यार्थ्यांची. कारण न्यूरॉन्सला फिनिशिंग करतो आपण, न्यूरॉन्सवर काम करतो. आणि पालकांना काय हवं असतं? इन्स्टंट पाहिजे, लगेच पाहिजे, लगेच मुला आन्सर देतात, लगेच पाहिजे असतं. आणि आपलं काम लगेच वर नाही करत आहे आपण, आपण मुलांच्या फिनिशिंगवर काम करतोय, त्यांच्या ब्रेन, त्यांच्या न्यूरॉन्सला फिनिशिंग करतोय. म्हणून हा एक सर्व अशी जी सांगड बसलेली आहे, म्हणून अबॅकसच्या क्लासची मार्केटमध्ये खूप डिमांड आहे. हे तुम्हाला मी मी जे काय माझ्या 15-20 वर्षाच्या ज्या काही माझ्या काम कार्यात मी जे काही वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकतो, त्याच्यातून मी माझा जो सार आहे तो सांगतो. आणि म्हणून अबॅकसचे, कारण पालकांना पण रिझल्ट पाहिजे असतो इन्स्टंट, मुलांना पण इन्स्टंट पाहिजे असतो. पण आपण इन्स्टंटवर नाही करत आहे, आपण लॉंग टाईम मेमरीवर फिनिशिंगचं काम करतोय. आपलं काम आपण चालू ठेवायचं. ओके. तर ते आपल्या बोला दीपिका ताई, बोला बोला. सर मला ना एक थोडा डाऊट होता. मला फक्त एकदा 25 - 2 करून दाखवता का? ओके, इकडे लक्ष द्या. 25 - 2 असा मुलगा प्रश्न तुम्हाला पण विचारेल. लक्ष द्या, सर्वजण लक्ष द्या. मुलं पण प्रश्न विचारेल, मग त्याला येणार नाही. तेव्हा तुमच्याकडनं बोललं गेलं असं, पहिले रिलॅक्स व्हा सर्वजण. पुढचं सर्वच शिकून देतो पुढच्या 2 मिनिटात, इकडे लक्ष द्या. प्रश्नच राहणार नाही. लेवल 1 आणि लेवल 3 दोघंच शिकून देतो पुढच्या 5 मिनिटात, इकडे लक्ष द्या. होतं काय, असा प्रश्न येणार. असा प्रश्न कदाचित टायपिंग मिस्टेक झाल्यामुळे एखाद्या क्वेश्चन पेपरमध्ये येऊ शकतो आणि बुकमध्ये असू शकतो. मुलगा तिथं थांबणार आणि मग तुमचं काम सुरू होतं की इट इज अ राईट. म्हणजे मुलाला हे येत नाही, म्हणजे मुलाला हे जरा नवीन वाटतंय. आणि मग त्याला सांगायचं, बाळा नो प्रॉब्लेम, हे तुला येणार आहे. पण हे टायपिंग मिस्टेक आहे, पुढच्या लेवलचं कॅल्क्युलेशन आहे. तसं मी तुम्हाला सांगतो, हे तुम्हाला पण येणार आहे. पण आताची तुमचं विचारलेलं हे टायपिंग मिस्टेक आहे. पण एक उदाहरण सांगतो मी, त्याला कसं पद्धतीने आपण त्यांना करायचं, कशा पद्धतीने त्यांना आपण व्यवस्थित समजून सांगायचं. आता इकडे लक्ष द्या. आपण डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आपण आहे ना इन हाऊस फॉर्म्युल्यामध्ये जातो. म्हणजे लेवल 1 आणि लेवल 3 मध्ये पहिले काय चालू होतं, इंट्रोडक्शन बीट्स झाले की डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन, आणि डायरेक्ट लेवलचे झाले का इन हाऊस फॉर्म्युला. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ इन हाऊस फॉर्म्युला? इन हाऊस फॉर्म्युला म्हणजे घरातल्या घरात एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. आता घरातल्या घरात प्रॉब्लेम सॉल्व्ह कुठला होतो, की तो छोटा प्रॉब्लेम असतो. छोटा प्रॉब्लेम म्हणजे काय, मॅथमॅटिक मधले अंक किती आहेत? अंक आहेत 1 to 9 किंवा 0 to 9, एवढेच अंक आहेत. मग याच्यातला छोटा प्रॉब्लेम कोणाकोणाला असतो? 1, 2, 3 आणि 4 याला छोटा प्रॉब्लेम म्हणतो आपण. बोला एकदा परत, एकदा आपल्या मनात. 1, 2, 3, 4 हे चार अंक छोटे प्रॉब्लेम घेऊन येतात. आणि हे छोटे प्रॉब्लेम आपण घरातल्या घरात सॉल्व्ह करतो. बरोबर? पहिले थेरी समजून घ्या. याला म्हणतात इन हाऊस फॉर्म्युला. मग आता इन हाऊस फॉर्म्युला म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल 2, तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल, पण लक्ष द्या. 2
आणि पुन्हा परत मला 2 करायचंय बघा, डायरेक्ट झाला. मग पुन्हा परत दीपिका ताईंच्या मनात येईल, सर पुन्हा परत 2 करायचंय. तर पण 2 इज नॉट हिअर. 2 इथं नाही आता. तर हे हे उत्तर हे किंवा हा क्वेश्चन आपण लेव्हल 0 मध्ये नाही विचारणार आहेत. पण पण आला पाहिजे, म्हणून आता शिकून घेऊ. जर 2 करायचं असेल तर याला इन हाऊस म्हणतात. मग इन हाऊस मध्ये एक कोणीतरी बॉस असतो, घरातला कोणीतरी बॉस असतो, घरात पण एक कोणीतरी बॉस असतो. आता सध्या घरातला बॉस आहे 5. सध्या घरातला जसं मम्मी पप्पा नसेल तर मोठी दिदी जागा घेते, मोठी दिदी नसेल तर मोठा दादा घेतो, म्हणजे कोणीतरी बॉस होत असतं, सांगण्याचा अर्थ कोणीतरी मदत करत असतो. तसं आता इन हाऊस साठी आपल्याला 5 इज द बॉस आहे हा. मग आपल्याकडे 4 आहे आणि पुन्हा परत मला 2 करायचा आहे. तर 2 करण्यासाठी हा 5 मदत करतो. पण हा 5 मदत करतो ना, मग या 5च्या प्रॉपर्टीज आपण समजून घेऊ. या 5चं फॉर्मेशन आहे. 5 रिलॅक्स व्हा सर्वजण. 5चं फॉर्मेशन आहे समजून घेण्यासाठी. 5 पेक्षा 4 अंक लहान आहेत 5 पेक्षा. बोला मनातल्या मनात. 5 पेक्षा लहान अंक आहेत 4, 3, 2 आणि 1 हे 4 अंक आहेत. लहान अंक आहेत. आणि हे लहान अंक एकमेकाचे फ्रेंड्स आहेत. बोला माझ्याबरोबर मनातल्या मनात. 4चा फ्रेंड 1, 1चा फ्रेंड 4, 3चा फ्रेंड 2, 2चा फ्रेंड 3. दोनच जोड्या तयार झाल्या मोजून. आणि ह्या दोन जोड्या जेव्हा जेव्हा एकत्र येतात तेव्हा फॉर्मेशन ऑफ 5 तयार होतो. लक्षात आलं? 4 आणि 1 फॉर्मेशन इज द 5. 3 आणि 2 मग तो 2 आणि 3 येऊ का 3 आणि 2 येऊ. लक्षात आलं? म्हणजे दोनच जोड्या झाल्या. मग हे एकमेकाचे फ्रेंड्स असतात. हे एकमेकाचे फ्रेंड्स आपल्याला इथं यालाच म्हणतात रिकॉल सेन्स. त्यानंतर मी बोलेल माझ्या लेक्चरमध्ये. रिकॉल सेन्स याच्याने स्ट्रॉंग होतो. सो 4 होतं आणि पुन्हा परत मला 2 करायचा आहे. मग 2चा एक अबॅकसमध्ये फॉर्म्युला तयार होतो. +2 इज इक्वल टू, आपण असं म्हणतो, +2 इज इक्वल टू 2चा फ्रेंड कोण आहे? सांगा बरं. 2चा फ्रेंड कोण आहे दीपिका ताई? बोला आवाजाने सांगा मला. 2चा फ्रेंड कोण आहे? 3. 3 आहे. पण आता 3 इथं मदत नाही करत. जसं तुम्ही आता तुमच्या मैत्रिणीला फोन केला आत्ता लगेच क्लास संपल्या संपल्या, की त्यांना सांगायचं की मी 1,00,000 रुपयाचा अबॅकस क्लास जॉईन केलेला आहे. मी 10,000 रुपये भरलेत, पण 90,000 भरायचे बाकी आहेत, म्हणून माझा उद्यापासून क्लास बंद होणार आहे. तर मला 90,000 तुझ्याकडनं, मला 50 तरी पाहिजे. ती म्हणेल भाई तुला दिले असते, पण आत्ताच साहेबांनी ना आयफोनचा फोन घेतला. तू जर मागच्या आठवड्यात मागितले असते तर दिले असते, पण आत्ता नाहीयेत. असं तुमचे फ्रेंड तुम्हाला अजून चॅलेंज देऊन विचारून बघा ना. 4 फोन करायचे. सर्वच्या सर्व म्हणतील तुला दिलेच असते, तुला 50,000 दिलेच असते, पण साहेबांनी आत्ताच कारचे टायर बदलवले, असं काहीतरी उत्तर येईल. सांगायचा अर्थ असा की जेव्हा गरज आहे तेव्हा फ्रेंड काही मदतीला येत नाही, तो उलटा वागतो. आणि तीच प्रिन्सिपल आपण स्टोरी लाईन मध्ये मुलांना शिकवतो. तीच स्टोरी लाईन इथं मी तुम्हाला शिकवतोय. 4 + 2, 2 इज नॉट अवेलेबल, म्हणून +2 इज इक्वल टू 2चा फ्रेंड 3 मायनस होतो इथं, तो उलटा वागतो. -3 +5 असे फॉर्म्युले तयार होतात. असे फॉर्म्युले तयार होतात. पुन्हा पुन्हा परत 4 + 1, 1 इज नॉट अवेलेबल. 1चा फ्रेंड असतो 4, +1 इज इक्वल टू, सर्वांनी बोला मनातल्या मनात माझ्याबरोबर. दीपिकाताई तुमच्याकडून होट हालताना दिसले पाहिजे. +1 इज इक्वल टू, +1 इज इक्वल टू -4 +5. इथं अजिबात लॉजिक लावायचं नाही. 4 आणि +5 होतो, अजिबात नाही. आपला फॉर्म्युला रिकॉलिंग सिस्टम मध्ये जायचं. 4 अगेन +4. आता 4चा फ्रेंड कोण आहे? 1 आहे. 4चा फ्रेंड कोण आहे? 1. +4 इज इक्वल टू -1 +5. आन्सर इज द 8. लक्षात आलं? म्हणजे जी मला क्रिया करायची त्या क्रियेच्या अपोजिट फ्रेंड होणार आहे. म्हणजे मी जर तुम्हाला सांगितलं +4चा फॉर्म्युला कसा होईल, सर्वजण ऐका आणि नंतर लिहा लागल्यास. +4 इज इक्वल टू, +4 इज इक्वल टू -1 +5, +3 इज इक्वल टू -2 +5, +2 इज इक्वल टू -3 +5, +1 इज इक्वल टू -4 +5. हे 4 फॉर्म्युले ऍडिशनचे तयार झाले. लक्षात आलं सरांना? काय काळजी नका करू. पुढचं लक्ष द्या अजून पुन्हा. मी सांगितलं 24, इकडे लक्षात द्या. 24 +11, 11चा 10 डायरेक्ट केला आणि 1 साठी मी इथं आलो. 1 इज नॉट हिअर. मग +1 इज इक्वल टू -4 +5.
असं ऍप्लिकेशन झालं पाहिजे. ब्रेनला जिमचा प्रकार आहे हा. याला रिकॉल सेन्स म्हणतात. ते मी तुम्हाला नंतर डिटेलमध्ये सांगेल, पण आता तेवढा वेळ नाही. पण आता तुमचा प्रश्न आहे म्हणून मी तुमचं समाधान करतो. का समाधान करणं आणि पुण्य कमवणं आणि तुम्हाला शांत झोप लागली म्हणजे मला पुण्य मिळेल, हा एक माझा उद्देश असतो. तुमचे सर्व समाधान करतो. प्लीज इकडे लक्ष द्या. आता आपण इन हाऊस थँक्यू सर. फॉर्म्युला, ओके थांबा थांबा अजून. आपण इन हाऊस फॉर्म्युला समजून घेतला, पण आपण असं बघितलं होतं की 24, इकडे लक्ष द्या, 24, पण आपण असं बघितलं की +44 करायचं आहे. मग इथं 40 साठी गेलो, तर 40 साठी थोडं रिलॅक्स व्हा. 40 साठी पण काय, रिलॅक्स व्हा सर्वजण. 40 साठी 40 जर मला करायचं आहे, 40 असो इन हाऊस फॉर्म्युला 10, 20, 30 आणि 40. पण मग तिथला बॉस कोण आहे? तिथला बॉस आहे 50. 10च्या हाऊसमधला बॉस कोण आहे? 50. मग 50 पेक्षा लहान अंक कुठले आहेत? 40, 30, 20 आणि 10. मग ते पण एकमेकाचे फ्रेंड आहेत. 40चा फ्रेंड 10, 10चा फ्रेंड 40, 30चा फ्रेंड 20, 20चा फ्रेंड 30. आणि मग जेव्हा मला 24 +44 करायचा, इथं 40 साठी +40 इज इक्वल टू -10 +50 आणि +4 इज इक्वल टू -1 +5. आन्सर इज द 68. असं ऍप्लिकेशन दोघं रॉडवर होतं. हे आहे लेवल 3 मध्ये. हे लेवल 3 मध्ये असे ऍप्लिकेशन. आणि लेवल 1 मध्ये असतात की 24 +3 इज इक्वल टू -2 +5. मात्र हे बोलायचं, फोनिक पद्धतीने बोलायचं. हे बोलल्यानंतर आता कंजूशी बिलकुल करू नका. आता जेवढं बोलता येईल, जेव्हा मी तुम्हाला लेवल 1 लेवल 3 शिकवेल, जेव्हा तुम्ही जास्त बोलाल तेव्हा नंतर नंतर मेंटल अरिथमेटिक होणार आहे, आपोआप होणाऱ्या क्रिया आहेत. हे आपल्याला ऑटो मोडमध्ये घेऊन जायचं आपल्याला. म्हणून मुलांना पण मनातल्या मनात बोलायला लावायचं की तो बोलतोय म्हणून शेजारच्याला त्रास होतो असं नाही. त्याला सांगितलं मनातल्या मनात ही क्रिया झाली पाहिजे. फोनिक पद्धतीने उपचार झाला पाहिजे. +3 इज इक्वल टू -2 +5. अशा पद्धतीने हा इन हाऊस फॉर्म झाला. आता तुमचा विषय होता की +25, तुम्ही असं काहीतरी सांगितलं होतं, आणि -3 तुम्ही सांगितलं असेल, -2 किंवा -3. आता -3चा फॉर्म्युला काय तयार होईल मग? -3 इज इक्वल टू +2 -5. लक्षात आलं आता? मग ते मायनसचे फॉर्म्युले आपल्याला परत पुन्हा परत बघावे लागतील. -4 -3 -2 -1 -40 -30 -20 -4. म्हणजे तुमची अर्धी लेवल 1 आणि अर्धी लेवल 3 संपली. आता आता एवढ्या 5-10 मिनिटात. अजून जर 15 मिनिटं थांबलो तर लेवल 1 आणि लेवल 3 पण संपून जाईल. काही काळजी नका करू. तुम्हाला सर्व शिकवण्यासाठीच आहे. तुम्हाला क्युरिओसिटी आली तर ते जरूर आपण बोलत राहू, नो डाऊट. पण चांगलं आहे तुम्ही प्रश्न विचारला म्हणून आपण थोडेसे 2 पावलं पुढे गेलो. म्हणजे तुम्हाला थोडंसं लक्षात आलं की हे सर्व सोपं आहे. फक्त समजून एक स्टँडर्डायझेशन मध्ये बसवायचं, एक्सरसाइज करायची, म्हणजे ब्रेनचा ऑटो पायलट मोड चालू होतो. तर ब्रेनला आपल्याला ऑटो थिंकिंग, ऑटो पायलट मोड, ऑटो व्हिज्युअलायझेशन मध्ये घेऊन जायचंय. ओके ना? आणि याला NLP पण म्हणतात, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. म्हणजे जी गोष्ट आपण रिपीटेड म्हणजे आपण म्हणतो ना, रोज सकाळी 5ला उठलो, रोज सकाळी 5ला उठलो, रोज सकाळी 5ला उठलो, की हॅबिट कन्वर्ट होते. आपोआप व्हायला लागते. मग एक दिवस असा येतो की तुम्हाला सकाळी 5ला आपोआप जाग यायला लागते, आपोआप तुम्ही उठायला लागता. त्याला काही बेलची गरज नसते. क्लिअर ना? अशी एक पद्धत आहे ही. ओके. सो वंडरफुल. तुम्ही सर्वजणांनी ऐकून घेतलं, समजून घेतलं. अ, तर काही शंका असेल तर जरूर बोलत राहू. आणि काही काळजी करू नका. एक लेवल 0 साठी व्यवस्थित प्रॅक्टिस करा. आपल्याला खूप साऱ्या विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे, या मानसिकतेने आपण डेडिकेटेड प्रॅक्टिस करू. योग्यता ताई बोला. तर प्रॅक्टिसला फक्त सम द्या आम्हाला बस. प्रॅक्टिससाठी मी म्हणून काही नाही, नाही म्हणून मला लक्षात आलं की मी तुम्हाला ॲपचा उद्यापर्यंत तुम्हाला ॲक्सेस देतो. सर्वांनाच द्यायचा आहे. तर तुम्हाला दिल्यानंतर तुम्हाला काय होईल, अनलिमिटेड पेपर उपलब्ध होतील. आणि अनलिमिटेड पेपर उपलब्ध झाल्यामुळे तिथं तुम्हाला काही डाऊट्स असलेत किंवा काय असले, आणि कधीतरी दिवसातून 8, 9, 10 मिनिटं प्रॅक्टिस करायला काही हरकत नाही.
15, 20, 50, 50 केले तर तुम्हाला अधिक उत्तम वाटेल. समोर मोबाईल ठेवला, शांततेत करतोय आपण. घरचे पण म्हणतील काहीतरी नवीन मस्तपैकी छान मॅडम काहीतरी प्रयत्न करतायत. तर डेफिनेटली तर मी करतो. कारण ते सम्समुळे ना सर काही कळतं. कारण मी प्रॅक्टिस केली, तुम्ही सांगितलं तसं असं असं असं, पण तुम्ही जसे घेतात ना तशी सम्स आले तर मग नाही थोडस. नाही, काय होतं, हे टप्पे येते बघा, हे टप्पे आहेत. टप्पे कसे आहेत? आपण पांगळ गाडी घेऊन चालल्याशिवाय आपण इंडिव्हिज्युअल बॅलन्स नाही बनवू शकत. सुरुवातीला मी तुम्हाला पांगळ गाडी देतोय, की बाबा रे, ही पांगळ गाडी आहे, अशा बोटांवर ऍक्टिव्हिटीज करा, हे करा, ते करा. नंतर मग आपण म्हणतो, अरे रे बघा, आता सोडून देतो आपण. आज सायकलिंग कशी शिकतो आपण? हळू तरी कोणीतरी कॅरी पकडतं, नंतर हळूच कोणी सोडून दिलं, कळत पण नाही. असा हे लर्निंग, हा अप्रोच आहे, ही मेथडॉलॉजी. या आयुष्यातल्या प्रत्येक लर्निंगला ती सेम ऍप्लिकेबल होते. तसं ही ऍप्लिकेबल आहे. हा, तो जे बाळ असतं ना, त्या बाळाच्या त्याच्या आता तेव्हाच्या फिलिंग आपल्याला आठवत नाही. तेव्हाच्या आपण बाळ असताना तर आपल्याला तेव्हा अशाच फिलिंग होत्या, की हे चालतात म्हणजे मी का नाही चालू शकत, आणि सारखा बाजूला मला लई येतं. मग 2-3 वेळा धपाडलो, पडलो, काय काय खरचडलो, तो भाग वेगळा असतो. पण वडवड असतेच ना. तशी आत्ताची पण आपली वडवड आहे मनातल्या मनात, अरे यार काहीतरी करायचं. नो डाऊट, म्हणून एक स्टेप ठरलेली आहे आपली. टप्प्याटप्प्याने आपण जी ठरलेली मेहनत आहे, ती मेहनत तिथं केली. तर बघा, डायरेक्ट डायरेक्ट होऊन डायरेक्ट एखादा पोरग उठलं डायरेक्ट रनिंग शिकला असं नाही झालं. तो एक टप्प्याटप्प्याने आपण त्या टप्प्यातून जाणार आहोत. आणि त्या टप्प्यातूनच जाण्यात खरी मजा आहे, तीच खरी आपल्याला मोल्ड होण्यात मजा आहे. ओके ना, काही काळजी नका करू. ओके, इट्स मोल्ड प्रोसेस. ओके. सो बाय बाय. मला वाटतं काही कोणाचा डाऊट नसेल. तर बोला, बोला, बोला अ, सोनूने. आपण आपण लेवलनुसार शेड्यूल बनवतो का, की म्हणजे फर्स्ट लेवलमध्ये म्हणजे असं रिटर्नमध्ये, की फर्स्ट लेवलमध्ये मुलांना एवढं आलं पाहिजे, सेकंड लेवलमध्ये एवढं, थर्ड लेवलमध्ये एवढं असं. काही सिलेबसच असतो ना बुकमध्ये आपला. सिलेबसमध्ये बुकमध्ये सिलेबसच असतो आपला तसा. त्या सिलेबस प्रमाणेच आपण शिकवतो. काय काळजी नका करू. इकडे लक्षात, तुमच्या प्रश्नाचं उत्तर परत मी अजून देतो. इकडे लक्ष द्या. असं असतं की लेवल 0 शिकलो म्हणून पालकाने लगेच हौशी जसं आता मला वाटतं योगिता ताईंनी का दीपिका ताईंनी जसं विचारलं, आपण लेवल 0 शिकतोय आणि लगेच घरी पाल्लं म्हणजे स्टुडंटला लगेच आई बापाने विचारायचं की चल रे राजा, तुला आता खूप यायला लागलं ना, मग 2+9 करून दाखव आम्हाला. तो मुलगा म्हणेल की 2, 9 अवेलेबलच नाही माझ्याकडे. तो म्हणेल नाही येत मला. तो प्रामाणिकपणे सांगेल नाही येत. एखाद्या मुलाला तुम्ही जर, आता आपण मॅच्युअर्ड आहात किंवा एखादा मुलगा मॅच्युअर्ड असेल आणि त्याने कदाचित हे सर्व तुमच्या तोंडून ऐकलं असेल, तर तो प्रयत्न तरी करेल. मग 9ला काय नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला, मग -1 + 10. मग तो असा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेल. पण म्हणून आपण एक पालकांना पण सूचना दिलेली असते आणि देतो, की आम्ही जे शिकवतोय त्या पुस्तकातलेच सध्या कॅल्क्युलेशन मुलांना विचारायचे. एक लेवल 0 नंतर लेवल 1 आणि लेवल 2, किंवा लेवल 0 नंतर लेवल 3 आणि लेवल 5, सॉरी लेवल 3 आणि लेवल 4, या झाल्यानंतर त्या मुलाला कुठलंही कॅल्क्युलेशन विचारलं तरी तो ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकतो. परत सांगतो, मग त्याला कुठलंही विचारलं हे गणितासाठी नाहीये. परत एकदा मी सांगतो, हे ब्रेनच्या एक्सरसाइजसाठी आहे. आणि म्हणून ब्रेनची एक्सरसाइज पुन्हा पुन्हा खूप व्हावी, म्हणून एक टप्प्याटप्प्याने मेंटल अरिथमेटिक व्हावी. नंतर रिझल्ट गणिताचा असतो, तो आपाप येणार, तो आपाप दिसणार. त्याला काहीच काळजी नका, पण घाई नका करू. मी सांगितलं ना, एक प्रोसेस आहे. म्हणून त्यांना पण आपण सांगतो की बुक प्रमाणे विचारा, आणि तो सिलेबस सर्व बुकमध्ये ठरलेला आहे. काही काळजी नका करू. तुम्हाला बुकमध्ये सिलेबस ठरलेलाच आहे. डे 1, डे 2, 12 वीकचा सिलेबस ठरलेला आहे. मी सर्व दाखवेल तुम्हाला, काही काळजी नका करू. म्हणजे तुम्ही प्रत्येक आठवड्याला काय घ्यायचं आणि काय शिकवायचं ते ठरलेलंच आहे त्या बुकमध्ये सर्व. आणि त्याने डेली पण करायचे मुलांना, त्याला डेलीसाठी पण प्रॅक्टिस दिली. रोज त्याने 10 कॅल्क्युलेशन करायचे. मग त्याला फिंगरने करायचे, टूलने करायचे. परत आई वडिलांकडे किंवा कोणाकडे तरी बुक द्यायचंय आणि सांगायचं विचारा बरं मला 2-3 कॅल्क्युलेशन. ही पण असा पार्ट आहे. असा हा पार्ट आहे, काही काळजी नका. सर्व सिलेबस ठरलेलाच आहे लेवलप्रमाणे. ओके ताई, अनन्यताई. ओके, काही काळजी नका करू. म्हणजे आता सध्या आपण जे शिकतोय त्याची प्रॅक्टिस करू, त्याच्यावर फोकस राहू आणि एन्जॉय करू. जसे जसे आपले लेवल 1, लेवल 2 होईल ना,
तुमचे सर्व डाऊट पण क्लिअर होतील. काय का पण चांगला प्रश्न, म्हणजे तुम्हाला ते सर्व ठरलेलं आहे आपलं सिलेबस, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण आपण असं होतं की मी पहिले 8 दिवसात 8 लेवल शिकवायचो. पण मग ते कसं आहे की जो एकलव्य असेल त्याच्या पचनी पडेल ते. पण आपल्याला जर प्रोफेशनल मार्केटमध्ये जायचं असेल आपल्याला ब्रँड घेऊन, तर लोकच म्हणतात की नाही, मग तुम्ही अर्धवट शिकवतात का, म्हणून आपल्याला पण 8 लेवल करावे लागलं. आपण म्हणतो 8 लेवल म्हणजे काय, की पालकांना हळूहळू टप्प्याटप्प्याने पैसे काढण्याचं साधन. मी तुम्हाला आधी पण सांगितलं, शिक्षणाला काही लेवल नसतात. पण एक सांगण्याचा अर्थ की आता आपल्याला पण पद्धत जशी तशी जावं लागेल. म्हणून मी तुमच्यासाठी सर्व परिपूर्णता करून ठेवलेली सिलेबसची, खूप व्यवस्थित. आपला परत तुम्हाला सांगतो, जगातल्या टॉप 10 जे असतील सिलेबसवाले, त्यांच्या टॉप 10 लेवलचा आपला सिलेबस आहे. त्यामुळे स्वतः प्रत्येक गोष्ट मी चेक करून मी बनवली, माझ्या हातातून गेलंय म्हणून मी सांगतो. आणि मी 12 गावाचं पाणी पिऊन आलोय. मी असं नाही की डायरेक्ट बाबा काहीतरी आलं म्हणून सोंग आलं म्हणून घेऊन बसलो. मी 25,000, सॉरी, 20 वर्षात, जवळ 15 वर्षात 20,000 विद्यार्थ्यांना मी आधी मोफत शिकवलं. त्याच्यातल्या काही तुम्ही परिवारातले असाल, कोरोनामध्ये माझ्याकडे 5-5 हजार विद्यार्थी मोफत शिकत होते. हे सर्व मी सर्व PDF च्या स्वरूपात फ्री पण द्यायचो. पण त्यामध्ये मला लर्निंग होऊन मी या साच्यात बेस्ट 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 काय असेल, अजून बेस्ट मुलं कुठं करतात, किंवा मुलं कसे अवॉइड होतात, किंवा मुलं ड्रॉप का होतात, या सर्वांचा विचार करून बेस्ट ऑफ द बेस्ट सिलेबस आपण बनवलेला आहे. काही काळजी नका करू. आपल्या जगातल्या टॉप 5 म्हणेल मी, टॉप 5 मधला बेस्ट ऑफ द बेस्ट सिलेबस आपला. ओके. फक्त त्याला आपण कसं इम्प्लिमेंट करतो, आपल्या प्रत्येक टीचरावर अवलंबून, बाकी नाही. अनन्याताई, चालेल, सोनवणेताई. तर अनन्या माझ्या मुलीचं नाव आहे, तिचा अभ्यासाचा क्लास चालू आहे ना, ओके. त्याच्यामुळे ते नाव तिचं आलेलं आहे. बरं, तुम्ही म्हणजे तुम्ही रजिस्टर आहेत की रजिस्टर नाही आहेत तुम्ही? हो, रजिस्टर आहे सर. ओके ओके. कारण कोणीतरी एक नॉन रजिस्टर ताई पण येणार होता. ओके, काही हरकत नाही. अजून जरा आपली जरा फ्लुएंटली ओळख नाही झालेली ना एवढी, म्हणून जरा माझं कन्फ्युजन होतं कोण आहे नाही आहे. ठीक आहे, चलो, रुकेंगे. काय आहे अजून कोणाला शंका, कोणाला बोलायचं आहे अजून काही? एनीवन? ताई बोला. ते होमवर्क मध्ये अबॅकस टूल आपल्याला ड्रॉ करायचंय ना सर, ते हां हां. किती रॉडचं करायचंय? नॉट करेक्ट प्रश्न. प्रश्न करेक्ट नसल्यामुळे त्याचं उत्तर नाही देता येणार मला. तुमच्या पॅशनेटने करा. नाही, कारण त्या दिवशी कुठल्या तरी ताईंनी तुम्हाला दाखवलं होतं सर, त्यांनी होमवर्क केलेलं ते. मी काय म्हणतो तुम्हाला, हे बघा, त्या ताईंनी 4च केलंय. हे बघा, त्या ताईंनी 4च रॉडचे केले. त्यांना जी पॅशन वाटलं, त्यांना जसं वाटलं त्यांनी केलं. मी काय सांगतो रॉंग आहे का? नहीं. कंसेप्ट में इंपॉर्टेंट है. व्हाट इज द कंसेप्ट? कंसेप्ट इज द अपर बीट, लोअर बीट, यूनिट रॉड, टेंस रॉड, हंड्रेड्स रॉड, थाउजेंड्स रॉड, बहुत हो गए. 10,000 रॉड, लाख रॉड, 10 लाख रॉड. तुम्ही असे पुढे 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 जाऊ शकता, तुम्हाला जायचं असेल तर. यू कॅन पुट द लेवल टू यू, इच अँड एव्हरी रॉड. तुमचंच लर्निंग होईल की बापरे, एवढ्या एवढ्या याच्यावर आपण करू शकतो का, एवढे कॅल्क्युलेशन करू शकतो का. कारण बेसिक क्रियान खूप मोठ्या मोठ्या लेवलला पण गेलात तर छोट्या छोट्याच कॅल्क्युलेशन खूप असतात. BSc ला पण गेलात तर छोटे छोटे कॅल्क्युलेशन खूप असतात. आणि ते फास्ट झाले तरी गणिताचा स्पीड वाढून जातो. छोटे छोटे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार छोटे छोटे असतात. फटाफट फटाफट झाले की होऊन जातात. आणि मोठ्यांसाठी कोणाला वेळ नाही की नंतर हे मुलांच्या वळण लावण्याचं साधन आहे अर्ली एज मध्ये. नंतर मुलं काय अबॅकसच घेऊन बसणार आहेत का? नाही बसणार आहे. कोणती काय स्लेट घेऊन करणार आहे का? नाही का? पण एक त्यांचा